नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर बघितलं तर मार्केट फ्लॅट ओपन झालं होतं. मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाली. तिकडे मार्केटने एक चॅनल क्रिएट केला आणि सेकंड हाफमध्ये चॅनलचा ब्रेकडाऊन बघायला मिळाला. म्हणजे अतिशय सुंदर प्राइस ॲक्शन, सुटसुटीत प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळाली. आणि सेकंड हाफ जर बघितला तर मार्केटमध्ये वन डायरेक्शनमध्ये सेलिंग बघायला मिळाली. ज्याला व्यवस्थित प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे, ज्याला व्यवस्थित सेटअपचं नॉलेज आहे, त्यांचा आजचा दिवस व्यवस्थित पद्धतीने चांगला गेलेला असणार आहे. तर तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसं होता ते तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 500 कमेंट. आय होप आपली जी MG फॅमिली आहे ती पूर्ण करतीनच. आणि प्रत्येकाने व्हिडिओ बघताना व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि ज्या पद्धतीने आज एक स्ट्रॉंग सेलिंग मोमेंटम बघायला मिळालं आहे. थोडंसं प्राइस ॲक्शन जर बघितली तर प्राइस ॲक्शन आता कन्फ्युजन करणारी झालेली आहे. आता कुठे कन्फ्युजन आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहेत, ओके, सेटअप कशा पद्धतीने बनू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटचा दिवसभराचा ट्रेंड काय राहू शकतो, याचं सविस्तर ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, त्यामुळे आवश्यक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघा, मी खूप वेळा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही जर नवीन असाल किंवा तुम्हाला मार्केटचं नॉलेज नसेल तर मार्केटचा पहिला अभ्यास करण्याचा विचार करा. ओके, प्राइस ॲक्शन कशी बनती, प्राइस ॲक्शनमध्ये मोमेंटम कसा येतो, प्राइस ॲक्शनचा ब्रेकआउट कसा येतो, प्राइस ॲक्शनचा ब्रेकडाऊन कसा येतो आणि त्याचे सेटअप कशा पद्धतीने बनतात. ओके, वेगवेगळे सेटअप आहेत, वेगवेगळे प्राइस ॲक्शन आहेत, कुठल्या लेवलवरती कुठला सेटअप बनतोय आणि मार्केटमध्ये कन्सोलिडेशनमध्ये मार्केटपासून लांब कसं राहता येईल, मोमेंटम मोठा येतोय का छोटा होतोय हे कसं समजून घेता येईल, ह्या सगळ्या गोष्टी प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला शिकता येतात. आणि संपूर्ण जे प्राइस ॲक्शनच्या गोष्टी आहेत ते आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये शिकवलेले आहेत. आणि फक्त प्राइस ॲक्शनच नाही तर प्राइस ॲक्शनला लागून काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग तुमची सायकोलॉजी कशी आहे, मार्केटची सायकोलॉजी कशी असते, आपली स्वतःची सायकोलॉजी कशी असते, ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. त्याचबरोबर कॅपिटल मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे आणि रिस्क मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, ह्या गोष्टी देखील तितक्याच गरजेच्या आहेत शिकण्यासाठी. ओके, आता खूप लोकांना स्ट्राईक प्राइस सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम येत असतो. तर स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कशी केली पाहिजे, म्हणजे नॉर्मल डेला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं असायला पाहिजे, एखाद्या इंडेक्सची जर एक्सपायरी असेल तर त्या एक्सपायरीमध्ये स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं असायला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्राइस ॲक्शन, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, त्याचबरोबर सायकोलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. शिकण्याची इच्छा असेल तर नक्की जॉईन करू शकता. ओके, आता येऊया चार्टवरती. आपण जर बघितलं तर काल आपण काय लेवल पाहिल्या होत्या. हा निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे सेन्सेक्स चार्ट ओपन आहे. निफ्टीचा चार्ट ओपन करूया आपण. निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट ओपन आहे इकडे तुमच्या समोर. आपण काल काय समजून घेतलं होतं की मार्केटमध्ये ही जी लेवल आहे ही लेवल मार्केटने 3 दिवस झाली ब्रेक केली नव्हती. म्हणजे 3 रेजिस्टन्स इकडे आपल्याला बघायला मिळाले होते. आज मार्केटने ती लेवल ब्रेक केली आणि कुठपर्यंत आपण विचार केला होता, 23,370च्या आसपास मार्केट एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. आता हा मोमेंटम फास्ट होता, फास्ट मोमेंटम मिस होऊ शकतो. ओके, पण तो त्याच्यानंतर बघा ज्या लेवल होत्या त्या दाखवल्या, पण मार्केटने इकडे काय केलं, मार्केटने इकडे एक ट्रेंड लाईन क्रिएट केली, एक चॅनल क्रिएट केला. ओके, आणि ज्याला चॅनल व्यवस्थित समजतोय कमेंट करून नक्की सांगा. कारण की भरपूर प्रकारचे चॅनल असतात, भरपूर प्रकारचे चॅनलचे पॅटर्न असतात. कुठला चॅनल कुठे बनतोय, कुठला चॅनल कुठल्या लेवलवर बनतोय, चॅनल ब्रेक झाल्यावरती त्याच्यामध्ये मोमेंटम कसा होऊ शकतो, अप्पर लाईन काय आहे, डाऊन लाईन काय आहे, मिडल लाईन काय आहे, त्या लाईन कशा पद्धतीने आपल्याला बघता येऊ शकतात,
हे सगळं आपण प्रायजेक्शनच्या सेट ऑफ टेनच्या कोर्समध्ये जो चॅनलचा व्हिडिओ आहे त्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेला आहे. ओके, चॅनल ब्रेक झाला. कुठून ब्रेक झाला बघा, आपण जी शेवटची लेवल बघितली होती रेजिस्टन्सची 23,370, त्या लेवलवरनं इकडे बघितलं तर चॅनल ब्रेक झाला आणि एक वन डायरेक्शन मोठा मोमेंटम बघायला मिळाला. ओके, ही जर मोमेंटम बघितली तर मोठी मोमेंटम होती आणि खूप मित्रांनी कमेंट देखील केले, मेसेज देखील केले. ओके, आणि खूप खूप चांगलं वाटलं तुमचे मेसेज आल्याबद्दल. ओके, दरवेळेस मेसेज करतच असतात, परंतु काय होतं की ठराविक लोकांना काय आहे की बऱ्यापैकी मार्केटचं नॉलेज आलेलं आहे, परंतु नवीन नवीन लोक शिकून, नवीन नवीन लोक मार्केटचा अभ्यास करून त्यांना काहीतरी त्यातनं शिकायला मिळतंय, हे बघणं खूप आनंदाचं आहे. ओके, त्यामुळे आवर्जून अभ्यासाकडे लक्ष देत जावा. जितकं होईना तितकं तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. जितके तुमच्याकडे अभ्यास करण्याची इच्छा आहे तितका अभ्यास करायचा प्रयत्न करा. आणि जे पण मार्केटचं स्किल आहे, प्रायजेक्शनचं म्हणा, अदर गोष्टींचं म्हणा, ते स्किल इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा. जितके जास्तीत जास्त तुम्हाला चार्ट वाचता येतील, प्रायजेक्शन समजून घेता येईल, तितके जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, कारण की अभ्यासाशिवाय काही नाहीये. दुसऱ्यांवरती डिपेंड राहत असाल तर मार्केटमधनं आत्ताच बाहेर निघा. कॉल टिप्सवर जर जात असाल तर मग ते हे करूच नका. भरपूर गोष्ट आहे करण्यासारख्या, तिकडे विचार करा. ओके, स्वावलंबी म्हणा, स्वतःच मार्केट अनालिसिस स्वतः करण्याचा ट्राय करा. ओके, खूप सुंदर मोमेंटम मला. आता सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. ओके, इकडे जर बघितलं तर मार्केटमध्ये या लेवलवरती रेजिस्टन्स होता. ही जी लेवल होती आपण बघितली होती, त्या लेवलच्या आसपास इकडे निफ्टी आला आणि त्याच्यानंतर मार्केटने एक ब्रेकडाऊन दाखवला. आता जर क्लोजिंग बघितली तर ह्या ज्या लेवलवरती होती त्या लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे बघा. इकडे जो रेजिस्टन्स होता तो सपोर्टचं काम केलं. ओके, थोडासा डाऊन साईडला आलेला आहे. आता मार्केटने जर बघितलं तर या लेवलपासनं एक सिंगल डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिलेला आहे. ओके, आणि हा मोमेंटम ॲव्हरेज मोमेंटमपेक्षा थोडासा जास्त आहे. इकडे इंडिया विक्स जर बघितलं तर 15 आहे आणि हा जो मोमेंटम आलाय साधारण आपण जर हा मोमेंटम काउंट केला टॉपपासून ते बॉटमपर्यंत तर हा साधारण 220-230 पॉईंटचा मोमेंटम आहे आणि मोमेंटम एका सपोर्ट लेवलपर्यंत आलेला आहे. ही काय आहे, एक कन्सोलिडेशनची एक सपोर्टची लेवल आहे. ओके, म्हणजे इकडनं काय आहे की मार्केटला इकडनं आल्यानंतर काहीशी प्राइस ॲक्शन क्रिएट करून म्हणजे काहीसा एक बेरिश फ्लॅगम पोल किंवा कुठलीही नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन क्रिएट करून जर मार्केट लेवल ब्रेक करत असेल तर मग मार्केटमध्ये आपल्याला एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आता या लेवलवरनं जर मार्केट डायरेक्ट लेवल ब्रेक करत असेल तर तिकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा फेवरेबल नाहीये. इकडे मार्केट आपल्याला ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. मग काही थोडंसं मार्केट दाखवल आणि मार्केट मग आपल्याला काहीसं बुलिश जाताना दिसू शकतं, कारण की एक मोमेंटम नंतर मार्केटमध्ये कुठलाही हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळालेला नाहीये आणि अशा पद्धतीने प्रायजेक्शन शक्यतो चालत नाही. प्रायजेक्शन हायर हाय, लोवर लो, कन्सोलिडेशन, पुलबॅक, ओके, पुल डाऊन, अशा पद्धतीचे मार्केटमध्ये प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामुळे थोडंसं लेवल समजून घ्यायचा प्रयत्न करा. इकडे जर बघितलं तर आजचा जो इंट्राडे लो आहे 23,183. ओके, आणि स्विंग जर बघितला तर स्विंग या लेवलच्या आसपास मार्केटने मल्टिपल टाइम स्विंग घेतले होते. ओके, हा एक स्विंग, हा एक स्विंग, इकडे ब्रेकआउट, ही ब्रेकआउट. तर या लेवलवरती काही आपल्याला अशा पद्धतीने कन्सल्टेशन बघायला मिळते. आता ही जी रेंज आहे ही थोडीशी मोठी आहे. ओके, ही जी नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे 23,250, 23,184, साधारण जर बघितलं तर बऱ्यापैकी मोठी रेंज आहे. मोजूया एक मिनिट. ओके, 60-65 ॲव्हरेजली रेंज आहे. ओके, तर इकडे जर बघितलं तर 23,250 राऊंड लेवल आहे. आज मार्केट जर बघितलं 23,250च्या वरनं मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. रिसेंटली जर बघितलं तर 23,250 हा काय होता, रेजिस्टन्स लेवल होता. मार्केट या लेवलवरनं निगेटिव्ह झालं होतं, या लेवलवरनं निगेटिव्ह झालं होतं आणि त्याच लेवलवरनं ब्रेकआउट देखील आपल्याला बघायला मिळतं. आता मार्केट पुन्हा त्याच लेवलच्या आसपास आलेलं इकडे दिसते. आसपास काय त्याच लेवलवरती आहे. ओके, तर डाऊन साईडच्या लेवल काय बनतं ते आधी समजून घ्या. एक सपोर्ट या लेवलवरती बघायला मिळतो. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती हे दोन सपोर्ट आपल्याकडे बघायला मिळतात. आणखी एक सपोर्ट जर बघितला आपण तर काहीसा राऊंड लेवल
या लेवलवरती. ओके, निगेटिव्ह लेवल जर बघितलं आपण, सेलिंग साईडच्या लेवल जर बघितल्या तर काय पाहायला मिळतं, ते या लेवलवरती एक सपोर्ट 23,140च्या आसपास फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 23,85च्या आसपास आहे आणि थर्ड सपोर्ट बघितलं तर 23,022च्या आसपास आहे. या काही निगेटिव्ह साईडच्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. प्राइस ॲक्शनकडे व्यवस्थित लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघा. मार्केटनी काय केलं आत्ताच आपण बघितलं की एक वन डायरेक्शन, इकडे तुम्हाला कुठे पुल बॅक बघायला मिळतोय का? नाही बघायला मिळते. म्हणजे मार्केट इकडे पुल बॅक पेंडिंग आहे. तो पुल बॅक जर अशा पद्धतीने कन्सोलिडेशनमध्ये गेला आणि ही जर प्राइस अशा पद्धतीने काहीशी बेरिश फ्लॅगम पोल किंवा कुठलीही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर बनत असेल आणि त्याच्यानंतर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये हा जो सेलिंगचा मोमेंटम आलेला आहे तशा पद्धतीचा काहीचा सेलिंगचा मोमेंटम आपल्याकडे निगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतो. ओके, तर त्यामुळे ही प्राइस ॲक्शन थोडीशी लक्षात ठेवा आणि प्राइस ॲक्शन व्हिडिओ बघताना थोडंसं समजून बघा. फक्त व्हिडिओ बघायचा आहे आणि म्हणून बघतोय असं नाही. काही काही गोष्टी वाटतात तर तुम्हाला नोट करून ठेवायचे तर नोट करून ठेवा. काही क्वेश्चन असतील तुमचे तर ते कमेंटमध्ये विचारत जावा. ओके, आणि थोडंसं ॲनालिसिस व्हिडिओ बघा. मार्केट संपल्यानंतर कोर्समध्ये जावा. कोर्समध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन शिकवल्या होत्या थोडंसं कम्पेअर करण्याचा प्रयत्न करा की बाबा आज चॅनल तयार झाला होता तर चॅनल कशा पद्धतीने शिकवलेला आहे कोर्समध्ये, कशा पद्धतीने मार्केटमध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आला होता तर ते थोडंसं बॅक टेस्टिंग देखील करत जावा. ओके, चॅनल तुम्हाला समजलंय ठीक आहे, आज चॅनलवरती ब्रेकडाऊन मिळालाय ते पण ठीक आहे, परंतु परत ओके तुम्ही किती वेळा ते बघू शकता कोर्स. त्यामुळे तुम्ही परत जाऊन एकदा चेक करा की कशा पद्धतीचा चॅनल बनला होता, कशा पद्धतीने आपण शिकलो होतो, चॅनलचे प्रकार कसे आहेत, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये लेवल्स बनतात ते. ओके, मोमेंटम जर आला तर त्याच्या मागे पुढे म्हणजे अप साईड डाऊनला सपोर्ट कुठे होता. आता इकडे जर बघितलं तर इकडे सपोर्ट या लेवलवरती होता, इकडे मार्केटने ब्रेक केलं तर सपोर्ट या लेवलवरती होता, तर इतका मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हायर होती. ओके, आणि एक चांगला मोमेंटम बघायला मिळाला आणि त्याच्यापेक्षाही जास्त निगेटिव्ह मार्केट आपल्याला जाताना दिसलं. ओके, तर ह्या काही गोष्टी आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न करत जावा. बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलच्या नंतर एक राऊंड लेवल आहे, त्यानंतर जर बघितलं तर एक छोटीशी इकडे कन्सोलेशनची रेंज आहे, थोडीशी लक्षात ठेवा इकडे थोडंसं. आजचा इंट्राडे हायच्या आसपास. ओके, तिकडे काय पाहायला मिळते आपल्याला की बाबा मार्केट निगेटिव्ह झालं, मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन देखील होती मोठी, इकडे इंट्राडेमध्ये देखील एक चॅनल होता. एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर काय आहे की ही जी प्राइस ॲक्शनची जी क्लोजिंग आहे ना ही काही पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळत नाही, निगेटिव्ह जास्त बघायला मिळते. ओके, इकडे जर काहीसं मार्केटनी डबल बॉटम किंवा काहीसा कप अँड हँडल किंवा हा सपोर्ट ब्रेक न करता इकडे कन्सोलिडेशन करून जर हायर साईडला लेवल जर ब्रेक केली तर मग इकडनं एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला होता. ओके, परंतु आता काय आहे की मार्केटचा ट्रेंड काहीसा निगेटिव्ह आहे आजचा आणि बुलिश साईडला जाताना मार्केटला स्ट्रगल करावं लागणार, मार्केटला ताकद लावावी लागणार आहे. त्यामुळे बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर काय आहे, हायर साईड आहे आणि बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला आपली पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये लेवल काय बनतं ते 23,300 ह्या लेवलपर्यंत मार्केटमध्ये काही छोटे छोटे रेजिस्टन्स आहे, परंतु त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला थोडेसे मोठे आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला मिळतात. तर यानंतर मार्केटमध्ये ट्रेड मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. ओके, नो ट्रेडिंग झोन 23,250 23,184. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग या लेवलच्या आसपास काहीसं तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो, कारण की एक मोमेंटम एक पुल बॅक म्हणजे ही काय इम्पल्सिव्ह झाली, एक पुल बॅक झाली आणि पुल बॅक नंतर काहीसं जर इकडे चॅनल तयार झाला किंवा एखाद्या ट्रेंड लाईन ब्रेक जर होत असेल या लेवलच्या आसपास तर मार्केटमध्ये परत आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर बघा इकडे की मार्केट या लेवलपासून बुलिश झालं होतं, या लेवलपासून बुलिश झालं होतं. आणखी एक लेवल आहे ती पण तुम्हाला इकडे दाखवतो. म्हणजे ही जी लेवल आहे 23,085 23,100च्या आसपास ही जी लेवल आहे मार्केट या लेवलवर काय होते बुलिश होताना दिसते आणि डायरेक्ट जर म्हणजे इकडून बघा टॉप पासून इथपर्यंत जवळजवळ 250 पॉईंटचे मोमेंटम झालेले आहे आणि त्याच्यामध्ये मार्केट जर काहीसं गॅप डाऊन ओपन होत असेल इकडे गॅप फिलिंगसाठी मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. गॅप डाऊन नंतर सेलिंग मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे आणि रिस्क फॅक्टर त्याच्यामध्ये खूप जास्त हायर साईड आहे.
ओके. तर हे जे तळमळीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, की शिका, 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 की तुम्ही त्या गोष्टीला थोडंसं बघा, शिकण्यावरती भर द्या. ओके. तर मग गॅपडाऊन नंतर मार्केटमध्ये एक बुलिश साइड मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. आत्ता जर ओव्हरऑल चार्ट बघितला तर चार्टमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळतोय. एक पॉज आणि कंटिन्युएशन. ओके. किंवा गॅपडाऊन जर ओपन होत असेल एक बुलिश मोमेंटम, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन. गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसं कन्सोलिडेशन आणि त्याच्यानंतर परत ब्रेकडाऊन. ओके. हे काही सिनेरिओ आपल्याला आत्ताचे जे चार्ट बघायला मिळते त्यावरून बघायला मिळत आहे. ओके. जाऊया बँक निफ्टीमध्ये. ओके. व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करत जावा. प्रत्येक इंडेक्स, प्रत्येक अनालिस्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप काही काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. इकडे जर बघितलं तर मार्केटने एक मोमेंटम दाखवला बँक निफ्टीमध्ये, खाली आला. आता बघा बँक निफ्टीमध्ये काल खूप सुंदर प्रकारे मोमेंटम होता. आज जर बघितलं तर काही मोमेंटम व्यवस्थित बघायला मिळालेला नाही. लेवल जर बघितलं तर लेवल त्याच आहेत, कारण की मार्केट बघितलं तर वरती गेलं, या रेजिस्टन्स पर्यंत गेलं, खाली आलं आणि कन्सोलिडेशन मध्ये राहिलं. म्हणजे जो नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट आहे तो ब्रेक केला एका मार्केटने, नाही केला. रेजिस्टन्स ब्रेक केला परंतु त्याच्यावरती मार्केटने फर्स्ट लेवलपर्यंत गेला आणि तिकडनं थोडं कन्सोलिडेशन केलं. म्हणजे मार्केटनी काय मोठ्या अशा लेवल ब्रेक केलेल्या नाहीत बँक निफ्टीने. त्यामुळे लेवल आपल्याला त्याच बघायला मिळतात. ते 55,328चा रेजिस्टन्स आणि 55,000चा सपोर्ट. बरं, आता ही जी प्राइस ऍक्शन आहे ही काही खूप जास्त बुलिश आहे का? हा, इथपर्यंत बुलिश होती, परंतु हा जो ब्रेकडाऊन आलाय आणि ज्या पद्धतीने निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये नेगेटिव्ह मोमेंटम आलाय, थोडीशी ही देखील प्राइस ऍक्शन आपल्याला काय आहे बेरिज साईडला बघायला मिळते. ओके. मग इकडे जर मार्केटने काहीसा पुलबॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक करत असेल 55,000चा, तर मग मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता इकडे पण मार्केट या लेवलपासून खाली आलेलं आहे, त्यामुळे पुलबॅक घेतलं नाही. एक पुलबॅक आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. 54,800 सेकंड लेवल, 54,500 आणि थर्ड सपोर्ट या लेवलवरती 54,260 या लेवलवरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळत आहे. 1 2 3. ओके. बुलिश साईडला जर बघितलं तर निफ्टी प्रमाणेच रिस्क फॅक्टर काय आहे, हायर साईड आहे. पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. इकडे काहीसा बुलिश प्राइस ऍक्शन, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाली तर परत इकडे कन्सोलिडेशन आहे. मार्केट वर जाताना स्लोली जाताना दिसते. काय इकडे मार्केटमध्ये कन्सोलिडेशन खूप आहे. कॅन्डलची साईज जर बघितलं तर खूप छोटी छोटी आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला मार्केट वरती जाताना कन्सोलिडेशन और थोडंसं रेजिस्टन्स फेस करताना दिसू शकतं. लेवल काय बनतं ते 55,600, 55,789 आणि 56,025 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. गॅप अप जर ओपन होतो या लेवलच्या आसपास तर तो रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होतोय. काहीसं आपल्याला डबल टॉप बघून मार्केट इकडनं सेलिंग प्रेशर दाखवू शकतं. आणि गॅप डाऊन जर ओपन असेल तर पुल बॅक घेऊन मार्केट जर काही नेगेटिव्ह प्राइस ऍक्शन करत असेल तर मग मार्केटमध्ये परत एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतं. बेसिकली बुलिश साईडली जाताना रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड आहे. ओके. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सची जर बघितलं तर उद्या एक्सपायरी आहे आणि एक सुंदर मोमेंटम सेन्सेक्सने दाखवलेला आहे. मार्केट बघितलं तर फ्लॅट ओपन झालं होतं. ओपनिंग कॅन्डल एक बुलिश कॅन्डल होती स्ट्रॉंग. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जास्त काही प्राइस ऍक्शन बघायला मिळालं नाही. एक चॅनल क्रिएट केला पण 74,500 वरती ब्रेकआउट फेलियर झाला. ओके. हे ब्रेकआउट फेलियर कन्सेप्ट मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे. जेव्हा ब्रेकआउट फेलियर होतो ना त्यावेळेस मार्केटमध्ये मोमेंटम थोडासा फास्ट बघायला मिळतो. बरं, तुम्हाला ह्या गोष्टी माहित नसतील, चॅनल माहिती असेल, चॅनलचा ब्रेकडाऊन झाला आणि त्याच्यानंतर एक नेगेटिव्ह मोमेंटम, मोठी नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाली. आता जर इकडे बघितलं तर याची जी क्लोजिंग आहे ती नो ट्रेडिंग झोनमध्ये आहे. ओके. लेवल जर बघितलं तर लेवल टू लेवल मार्केट इकडे फॉलो झालेलं आहे. ओके. आता जर बघितलं तर 74,034. ओके. हा याचा रेजिस्टन्स आहे. डाऊन साईडला सपोर्ट बघितला तर 73,883 हा सपोर्ट बघायला मिळतोय. ओके. म्हणजे क्लोजिंग आहे ती नो ट्रेडिंगच्या आतमध्ये आहे. उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे थोडंसं लक्ष इकडे व्यवस्थित द्या. ओके. आता या लेवलपासून म्हणजे 74,600 पासून ते साधारण 74,000 पर्यंत, म्हणजे साधारण 650 पॉईंटचा वन डायरेक्शन मध्ये नेगेटिव्ह मोमेंटम आलेला आहे.
कुठलाही इकडे पुलबॅक दिसतोय का निफ्टी सारखा? नाही दिसत आहे. प्राइस ऍक्शन अशा पद्धतीने काम करते का? बहुतेक वेळा नाही. मग इकडे काहीसं कन्सोलिडेशन, ओके, कन्सोलिडेशन करून बघा, जर कन्सोलिडेशन मध्ये छोटे मोठे लेवल ब्रेक होत असेल तर इकडे बुलिश साईडला ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. त्यामुळे व्यवस्थित बाबा काय प्राइस ऍक्शन काय बनते का बुलिश साईडला जाताना? बुलिश साईडला मार्केट जर ब्रेकआउट देत असेल तर त्या ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी इकडे हायर साईड आहे. त्यामुळे कसं आपल्याला पोझिशन सायझिंग मॅनेज करता येईल, कसं आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट मॅनेज करता येईल, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, उदाहरण मी वारंवार सांगत असतो की तुमचं घर आहे, त्या घराला रस्ता आहे, तिकडे तुम्हाला माहिती आहे आपण ह्या घराने रोज ये जा करतोय, आपल्याला कुठलं इकडे रिस्क फॅक्टर नाही, काही नाहीये, त्यामुळे तुम्ही निवांत चालू शकता. परंतु एखाद्या दिवशी तुम्ही एका जंगलात जाताय, गोष्टी लागतात, ते टॉर्च, काठ्या वगैरे आणि भीती, हे धरूनच चालताना. त्यामुळे लक्षात ठेवा की जिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे तिकडे मार्केटमध्ये पोझिशन सायझिंग काय तुमचे आहे ते खूप गरजेचं आहे बघणं. ओके, आणि पोझिशन सायझिंग वरती डिटेल्समध्ये प्राइस ऍक्शन सेटलमेंटच्या कोर्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे. ओके, तर डाऊन साईडला जाताना मार्केट काहीसं कन्सोलिडेशन, ओके, आणि कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसं आपल्याला नेगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकते. त्याच्यामध्ये फर्स्ट लेवल जर बघितलं तर 73,770, सेकंड लेवल जर बघितलं तर 73,640 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 73,452. या काही निगेटिव्ह साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. बुलिश साईडला जर बघितलं तर रिस्क फॅक्टर हायर आहे, काही केलीच मार्केटनी बुलिश प्राइस ऍक्शन, आणि सेन्सेक्स एक्सपायरी आहे, एक्सपायरीसाठी आहे, तर थोडंसं सरप्राईज करू शकतो मार्केट. तर बुलिश साईडला फर्स्ट लेवल जर बघितली तर 74,195, सेकंड लेवल जर बघितलं तर 74,336 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 74,500. हे काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप मध्ये मार्केटमध्ये काय लेवल बनतील कन्सिडर, गॅप अप नंतर बुलिश साईडला जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. हां, या लेवलवरती रेजिस्टन्स आहे तर परत एखादा काहीसा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो आफ्टर बिग गॅप अप. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर या लेवलच्या आसपास कंटिन्युअसली, म्हणजे ही जी लेवल आहे हे सपोर्ट झोन आहे. इकडे जर कुठं मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर इकडे खूप कमी गॅप डाऊन ओपन होत असेल तर प्राइस ऍक्शन बघणं गरजेचं आहे. खूप मोठा म्हणजे या रेंजच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर काहीसा गॅप अप गॅप डाऊन सेटअप आपल्याला बघायला मिळू शकतो. मग इनसाइड कॅन्डल सेटअप असो, 3 PM सेटअप असो किंवा गॅप अप गॅप डाऊन सेटअप असो, तिन्ही सेटअप प्राइस ऍक्शनच्या सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सांगितलेले आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल, प्राइस ऍक्शन व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो आवर्जून लाईक करा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर सेन्सेक्स मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. दिसतंय तेवढं सोपं बिलकुलही नाहीये मार्केट. जितकं तुम्ही मार्केट चार्ट रिडिंगची प्रॅक्टिस करणार, जितकं तुम्ही सेटअप रिडिंगची प्रॅक्टिस करणार, जितकं तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही टाइम म्हणजे देऊन बघून चार्ट रिडिंग करून जितकं तुम्ही परिपक्व व्हाल, जितकं तुम्हाला स्किल डेव्हलप करता येईल तितकं स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. ओके, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालेलं असणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.